नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रशांत सोनुने आणि स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनल आयटीआय इन्स्ट्रक्टर प्रशांतवरती. मित्रांनो, तुम्ही सर्वांनी आयटीआय ऍडमिशन 2026चा आतापर्यंत फॉर्म भरला असेल. त्यानंतर मला भरपूर विद्यार्थ्यांनी मेसेज करून विचारलं की सर आता आयटीआयचा फॉर्म झाला, फॉर्म भरल्यानंतर अजून नेक्स्ट प्रोसेस काय? बघा, आतापर्यंत तुम्ही फॉर्म भरला, पेमेंट केलं, त्याच्यानंतर सगळी डिटेल भरून पेमेंट करून फॉर्म शेवटी सबमिट झाला. पण यानंतर तुमची सर्वात मोठी प्रोसेस चालू होते, ती म्हणजे तुम्हाला एखाद्या जवळच्या आयटीआय कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन फॉर्म कन्फर्म करावा लागतो. मग त्याच बाबतीत तुम्ही नेमकं काय करायला पाहिजे, कोणते डॉक्युमेंट्स न्यायला पाहिजे आणि सोबत सोबत कशा प्रकारची आता पुढची प्रोसेस इथून पुढे राहणार आहे, याच बाबतीतचा संपूर्ण डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरू करूया. बघा, सर्वात महत्वाचं आहे की आता तुम्ही फॉर्म भरला, ऑनलाईन फॉर्म भरून तुम्ही पेमेंटही केलं आणि पेमेंट झाल्यानंतर आता तुम्हाला एक ऍप्लिकेशन फॉर्म भेटला असेल. जर तुम्ही स्वतः फॉर्म भरला असेल तर एक पीडीएफ डाउनलोड झाली असेल किंवा तुम्ही नेट कॅफेवरती जर फॉर्म भरला तर नेट कॅफेवरून तुम्हाला एक फॉर्मची प्रिंट दिली असेल. मग त्या प्रिंटला घेऊन आता तुम्हाला काय करावं लागतं, एखाद्या जवळच्या कोणत्याही गव्हर्नमेंट आयटीआय असो किंवा प्रायव्हेट आयटीआय कॉलेज असो, त्या आयटीआय कॉलेजमध्ये जाऊन तो फॉर्म कन्फर्म करावा लागतो. आता त्यासाठीच बघा, मी काय सांगितलं, सर्वात पहिले फॉर्म सबमिट झाला, आता काय करायचं, तुम्हाला त्याची प्रिंट काढायची आणि प्रिंट काढल्यानंतर बघा त्याची काय करायची, दोन्ही रिसिप्ट, एक तुम्हाला पहिली रिसिप्ट भेटली असेल ऍप्लिकेशन फॉर्मची आणि दुसरी रिसिप्ट भेटली असेल तुम्हाला पेमेंटची रिसिप्ट भेटली असेल, जे तुमचं पेमेंट सक्सेसफुल झालं, या दोन्ही रिसिप्टची प्रिंट काढायची आणि त्यासोबत सोबत आता तुम्हाला काही काही डॉक्युमेंट्स लावावं लागतात. मग आता डॉक्युमेंट्स कोणते लागतात बघा, सर्वात महत्वाचं आहे तुमची 10th मार्कशीट. एसएससी मी सांगितलं होतं की आपली ऍडमिशन प्रोसेस ही दहावीच्या मार्क्सवरती असते आणि 10वीच्या मार्क्सवरती तुम्हाला सर्वात महत्वाचं आहे 10वीची ओरिजिनल मार्कशीट तुम्हाला सोबत कॅरी करावं लागेल. मग आता बघा, 10वीचे मार्क्स टाकताना मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं फॉर्म फिलिंग वाल्या की 10वीचे मार्क्स टाकताना तुम्हाला बेस्ट ऑफ 5 मार्क्स नाही टाकायचे. जे टोटल 600 मार्क्स आपल्याकडे आहेत, म्हणजे तुमच्या मार्कशीटवर जेवढे टोटल मार्क्स असतील, टोटल मार्क्स डिवाइड बाय जेवढे, म्हणजे किती मार्क्स आहेत आणि तुम्हाला किती मार्क्स पडले हे टाकायचं होतं. मग त्यासाठी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं 10वीची मार्कशीट लागेल. त्यानंतर जर तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल, जे ओबीसी ओपन वगैरे, म्हणजे ओपन साठी नाही पण ओबीसी वगैरे सोडून ज्या अदर कास्ट असतात, एससी एसटी वगैरे, त्या सर्वांना कास्ट सर्टिफिकेट मॅन्डेटरी आहे. नंतर बघा, त्याच्यानंतरचा महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे तुमचा लिव्हिंग सर्टिफिकेट, म्हणजे जी टीसी आहे, जे पण शेवटी तुम्ही जिथेही 10वी झाली असेल, कोणाची 12वी झाली असेल, कोणी बीए बीकॉम केल्यानंतर आयटीआय करतं, जी पण तुमची शेवटची टीसी राहील, शेवटचं लिव्हिंग सर्टिफिकेट राहील, ते ओरिजिनल तुम्हाला सोबत न्यावं लागेल. आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड. बघा, तुम्ही आता फॉर्म भरताना आधार व्हेरिफिकेशन त्याच्यामध्ये आलं होतं, आधार कार्ड नंबर टाकला, तेच मॅचिंग करण्यासाठी किंवा तेच व्हेरीफाय करण्यासाठी तुम्हाला आधार कार्डही सोबत न्यावं लागेल. त्यानंतर बघा, मी सांगितलं हे बघा, 10ची मार्कशीट, लिव्हिंग सर्टिफिकेट आणि आधार कार्ड हे सर्वांना कॉमन आहे. तुम्ही कॅटेगरी कोणती असो, ओपन असो, अदर असो, एससी असो, ओबीसी असो, कोणत्याही कॅटेगरीसाठी हे 3 डॉक्युमेंट कंपल्सरी आहे. नंतर उरला आता जे कॅटेगरीवाले, त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर, जे पण ज्याही कॅटेगरीला नॉन क्रिमिनलचं सर्टिफिकेट आहे, त्या कॅटेगरीवाल्यांना नॉन क्रिमिनलचं सर्टिफिकेट हे तुम्हाला न्यावंच लागेल. हे झाले आता तुमचे बघा जनरल डॉक्युमेंट, जे की तुम्हाला गरजेचं आहे. जर समजा तुमचा गॅप वगैरे असेल तर तुम्हाला गॅप सर्टिफिकेट जोडावं लागेल. जर तुम्ही स्पोर्ट्स कोट्यात टाकला असेल की स्पोर्ट्स विचारलं बघा फॉर्म भरताना, जर तुम्ही स्पोर्ट्स यस केलं असेल तर तिथं तुम्हाला स्पोर्ट्सचं जे सर्टिफिकेट जे तुम्ही लावलेलं आहे ते न्यावं लागेल. नंतर सोबत जर इंटरमिडिएट ड्रॉइंगचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल, जे तुम्ही जर का फॉर्म भरताना यस केलं असेल तरच तुम्हाला गरजेचं आहे. जर बाकी जर का तुम्ही नो केलं असेल तुम्हाला ते सर्टिफिकेटची गरज नाही. म्हणजे एवढे सगळे डॉक्युमेंट्स ओरिजिनल फॉर्मॅटमध्ये तुम्हाला आयटीआय मध्ये न्यावं लागतील. आता सर्वात जास्त मुलांचं कन्फ्युजन इथं होतं की सर आता आम्ही 10वी पास झाली आणि आम्हाला मार्कशीट भेटली नाही, तर त्यांनी काय करायचं, तर त्यांनी काय करा माहिती, सध्या 1-2-4 दिवस अजून तुम्ही थांबा. जसंही तुम्हाला 10वीची मार्कशीट भेटेल तुमची बोर्ड म्हणजे कॉलेजमधनं, त्यानंतर तुम्ही व्हेरिफिकेशनसाठी जा. मग आता बघा, हे सगळं झालं. त्यानंतर बघा, तुम्हाला मी सांगितलं व्हेरिफिकेशन मध्ये काय काय बघतात. तिथं तुमची नावाची स्पेलिंग बघितलं जाते, म्हणजे सर्वात बघा तुमच्या नावाची स्पेलिंग बरोबर असली पाहिजे. नंतर जी डेट ऑफ बर्थ तुम्ही भरलेली, ती डेट ऑफ बर्थ तुमची त्या फॉर्मची आणि ज्या डॉक्युमेंट्स वरती जे तुमच्या डेट ऑफ बर्थ आहे त्या सगळे मॅच झाले पाहिजे. सोबत जे मार्क्स डिटेल मी तुम्हाला सांगितलं नाही, 10वीचे मार्क्स तुम्ही अपलोड करणार आहेत, त्याच्यावरतीच मेरिट लिस्ट बनत असते. ते मार्क्स सुद्धा काय होतात, व्हेरिफिकेशन चेक केले जातात. नंतर तुमची कॅटेगरी, जे आधार डिटेल्स आहे आणि जे डॉक्युमेंट्स तुम्ही घेऊन जाणार आहेत, जे डॉक्युमेंट्स तुम्ही तिथं डोमिसाईल यस केला असेल, बघा इथं डोमिसाईल राहिलं, एक डोमिसाईल सर्टिफिकेट पण नाही का खूप जास्त महत्वाचं आहे. म्हणजे डोमिसाईल जवळपास सर्वांसाठीच कंपल्सरी, म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला ओरिजिनल घेऊन जावं लागेल. मग एवढ्या सगळ्या डॉक्युमेंट्समध्ये काय करतात, ते तुम्ही सेंटरवरती गेल्यानंतर ते फॉर्म घेतात तुमच्याकडून, ऍप्लिकेशन वगैरे सगळं चेक करतात. जर तुमच्या स्पेलिंग वगैरे काही मिस्टेक असेल तुम्हाला सांगतील, ते तुम्हाला करेक्शन करावं लागेल. आणि जर मिस्टेक वगैरे नसेल तर तुम्ही काय करू शकता, तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म कन्फर्म होणार. मग त्यानंतर बघा, व्हेरिफिकेशनसाठी आयटीआय कॉलेजला किंवा फॅसिलिटेशन सेंटर, मी सांगितलं कुठं जायचं, तर जे जवळपासचं कोणतंही आयटीआय कॉलेज, तुम्ही महाराष्ट्रात कुठेही असो, कोणत्याही गव्हर्नमेंट आयटीआय किंवा प्रायव्हेट आयटीआय कॉलेज जिथं असेल त्या आयटीआय कॉलेजवरती जाऊन तुम्ही व्हेरिफिकेशन करू शकता. नंतर महत्वाचा प्रश्न विद्यार्थ्यांचा असा, सर आम्ही आयटीआय कॉलेज सिलेक्ट करताना एक जवळचं केलं, पण आता आम्हाला दुसऱ्या आयटीआय कॉलेजवरती जाऊन व्हेरिफिकेशन करायचं, ते चालेल का? तर हो, जे तुम्ही फॉर्मवरती जे आयटीआय कॉलेज सिलेक्ट केलेलं आहे ते त्याच्या व्यतिरिक्तही तुम्ही कोणत्याही आयटीआय कॉलेजमध्ये जाऊन व्हेरिफिकेशन करू शकता. मग बघा, नंतर काय नियरेस्ट, मी सांगितलं नियरेस्ट गव्हर्नमेंट आयटीआय किंवा जे कोणतेही आयटीआय कॉलेज असेल त्या आयटीआय कॉलेज तुम्ही जाऊ शकता.
मग सोबत ओरिजिनल प्लस झेरॉक्स या दोन्ही घेऊन जावं लागतं. बघा मी आत्ताच सांगितलं मला डॉक्युमेंट्स ओरिजिनल लागतील, पण ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत त्या डॉक्युमेंट्सचे 2 बंच काय करा, झेरॉक्सचे तुम्ही सोबत घेऊन जा, कारण तिथं तुम्हाला झेरॉक्स मागतात. आणि खूप विद्यार्थ्यांकडे असं होतं की कॉलेजमध्ये गेल्यानंतर एक तर आयटीआय कॉलेज गावापासून दूर राहतं, आणि दूर राहतं तर काय करतात मुलं चालले जातात आणि त्यांना परत झेरॉक्स काढण्यासाठी गावामध्ये वापस यावं लागतं. तर हे होऊ नये म्हणून तुम्ही काय करा, ओरिजिनल जेवढे डॉक्युमेंट्स तुम्ही घेऊन जासाल त्या प्रत्येक डॉक्युमेंट्सच्या 2 सेपरेट काय करा तुम्ही झेरॉक्स तुम्ही सोबत घेऊन जा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला वेळेवर अडचण निर्माण होणार नाही. नंतर बघा व्हेरिफिकेशन झालं नाही तर काय होईल, जर समजा आता काही विद्यार्थ्यांचा मेसेज आहे तुम्हाला की सर आता व्हेरिफिकेशनच नाही केलं मी तर काय होणार, जर तुम्ही फक्त आता बघा पेमेंट केलं जर तुम्ही व्हेरिफिकेशन केलं नाही तर तुम्ही कॅप राऊंड खेळू शकणार नाही, म्हणजेच तुमचं ऍप्लिकेशन कन्फर्म होणार नाही. आणि जर तुमचं ऍप्लिकेशन कन्फर्म झालं तुम्हाला कॉलेज टाकता येणार नाही, मग तुमचा कॅप राऊंड येणार नाही, नंतर तुमच्या भविष्यामध्ये आयटीआयला ऍडमिशन सुद्धा होणार नाही. म्हणून व्हेरिफिकेशन करणं खूप जास्त महत्वाचं आहे. म्हणजे ही एक काय म्हणतात एक स्टेपच आहे, म्हणजे जसं तुम्ही फॉर्म भरल्यानंतर व्हेरिफिकेशन करणं हे तुम्हाला गरजेचंच आहे. मग या सगळ्या गोष्टीचा काय करायला पाहिजे आपण, एवढ्या सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही आता व्हेरिफिकेशन जाणार आहे सोबत घेऊन जायला पाहिजे. सोबत बघा मी सांगितलं आधार मॅन्डेटरी आहे. आता आधार कार्ड व्हेरिफिकेशन झालं म्हणजे जे तुमचं लेटेस्ट वाला जेही आधार कार्ड असेल ते ओरिजिनल आधार कार्ड आणि आधार कार्डच्या झेरॉक्स या सर्वच्या सर्व गोष्टी तुम्हाला आयटीआयचा ज्यावेळेस तुम्ही आयटीआयचा फॉर्म भरला व्हेरिफिकेशनला जाताना घेऊन जावे लागते. मग आता बघा जसं आता मी सांगितलं तुम्हाला की शॉर्ट नोटीस आपल्याकडे आलेली आहे, अजून ज्या तुम्हाला आता बघा याच्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल, हे सगळं प्रोसेस झाली, हे सगळं झाल्यानंतर तुमची मेरिट लिस्ट जनरेट होणार. मेरिट लिस्ट जनरेट झाल्यानंतर तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरावे लागतील, आणि ऑप्शन फॉर्म भरताना सुद्धा काय काय काळजी घ्यायला पाहिजे. नंतर ऑप्शन फॉर्म तुम्ही स्वतः कसा भरू शकता किंवा ऑप्शन फॉर्म अजून कुठे जाऊ भरू शकता, या सगळ्या डिटेल्स मी काय करणार आहे येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आणि जर तुम्हाला या सगळ्यांची जर का एका ठिकाणी जर का नोटिफिकेशन पाहिजे असेल की बाबा आयटीआयने नेमकं काय अपडेट दिलं, ऍडमिशनची प्रोसेस कुठपर्यंत आलेली आहे, किंवा आता फॉर्म भरणं चालू झाले, नंतर फॉर्मची डेट एक्सटेंड झाली का, या सगळ्या अपडेटसाठी नाही का मी माझा व्हॉट्सअपवरती एक ग्रुप बनवलेला आहे. तर या ग्रुपला हा स्कॅनर आहे, व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम दोन्ही, व्हॉट्सअप आणि टेलिग्रामवर दोन्हीवरती ग्रुप आहे, आणि हा स्कॅनर इथं देतो मी. आणि सोबत या दोन्ही चॅनलची लिंक मी माझ्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली. जेही विद्यार्थी आयटीआयच्या त्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये त्यांनी नाही का अपडेटसाठी नेमकं काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे हे सगळे मेसेज मी त्या ग्रुपवरती टाकत असतो. तर सर्वांनी हे दोन्ही ग्रुप काय करा नक्की जॉईन करून घ्या. अशाच पद्धतीचे व्हिडिओ आयटीआयच्या ऍडमिशन रिलेटेड असो किंवा आयटीआय रिलेटेड कोणतेही अपडेट असो हे व्हिडिओ मी या चॅनलवरती बनवत असतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा, या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो तुमच्या अशा मित्रांना ज्यांनीही आयटीआय ऍडमिशनला चालू आहेत आणि सोबत आता त्यांनी फॉर्म भरला आणि आता त्यांना काय करायचं पुढे नेमकं काय करायचं हे माहिती नाहीये. धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या एखाद्या नवीन टॉपिकमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.